एकेकाळी नाशिक जिल्ह्याला गुलशनाबाद म्हणजेच फुलांचं शहर म्हणून ओळख होती आणि आजही अनेक भागात फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण मी सध्या अशा भागात आहे, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील अगदी शेवटचं टोक असलेल्या गायधोंड गावात. माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर ही नदी आहे आणि नदी ओलांडली की गुजरात सीमा लागते. असा अतिशय अतिदुर्गम भाग, तरीही या गावाने मोगरा शेतीला आणि सोनचाफा शेतीला आपलंसं करून उत्पन्नाचं साधन बनवलं आहे. नाशिक म्हटलं तर इथून जवळपास 70 किलोमीटरचं अंतर. इथून लोक उदरनिर्वाहासाठी नाशिकला जात होती. मात्र या दोन्ही मोगरा आणि फुलशेतीनंतर इथल्या शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबलं आहे. विशेष म्हणजे इथले जी लोकवस्ती आहे ती 350 कुटुंबांची आहे. मात्र जवळपास 100हून अधिक शेतकरी मोगरा शेती करू लागले आहेत आणि यांची प्रेरणा घेऊन जवळपास आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील 100हून अधिक शेतकरी या मोगरा शेतीकडे वळाले आहेत. हे आहे गायधोंड गाव. गावाजवळून जाणारी दमणगंगेची उपनदी, चहूबाजूंनी डोंगर आणि दऱ्या. हा एक 350 लोकवस्तीचा पाडा. अगदी गावची नदी ओलांडली की गुजरात सीमा लागते. शेती म्हणजे केवळ भात शेती, दुसरं काहीच नाही. बागायती शेतीचं नावच नाही. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी नदी, उन्हाळ्यात कोरडी ठाक. म्हणजे शेतात राब राबायचं, काम करायचं, जेवढं उत्पन्न येईल तेवढ्यावर गुजराण करायची, असा इथल्या नागरिकांचा दिनक्रम. पण 2017ला हे चित्र बदललं. इथल्या नवनियुक्त कृषी अधिकाऱ्यांनी गावातील शेतकऱ्यांना मोगरा शेती दाखवली आणि काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर मोगऱ्याची झाडंही दिली. कालांतरानं वर्षभराचा वेळ गेला. अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटमधील झाडांची वाढ होऊ शकली नाही. मात्र 1-2 शेतकऱ्यांनी मेहनतीनं शेती फुलवली आणि आजच्या घडीला 80 ते 90% शेतकरी मोगरा शेती करू लागलेत. मोगरा लावल्या दिवसापासून आम्हाला मोगऱ्यापासून पैशाची अडचण होती. मग आम्हाला मोगरा चालू झाला, मग पैसे यायला लागले. मग त्याच्यावर आम्ही मंजुरी काही जात नाही कोणाचे, मोगऱ्याचीच लागवड करून पैसा येतो आम्हाला. मंजुरीला कोणाचे जात नाही आम्ही. गावातील अनेक तरुण शेतकरी मोगरा शेती करतायत. बीकॉमचं शिक्षण घेतलेले तरुण शेतकरी भुसारे 5-6 वर्षांपासून मोगरा शेती करतायत. माझं शिक्षण बीकॉम झालं आहे. आमची पारंपरिक शेती भात शेती होती, पण भात शेतीतून काही एवढं पाहिजे असं उत्पन्न मनासारखं भेटत नव्हतं. त्याच्यामुळे मी आता 5-6 वर्षापासून मोगरा शेतीकडे वळालो आहे आणि मोगरा शेतीपासून मला माझ्या कुटुंबाला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं आहे. गायधोंड गावात ज्यांनी मोगरा शेतीची सुरुवात केली ते तरुण शेतकरी कमलेश राऊत हे पूर्ण वेळ मोगरा शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवतायत. माझं शिक्षण SYBA पर्यंत झालेलं आहे, पण घरची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी एवढे पैसे नसल्यामुळे घरी जी पारंपरिक शेती चालू होती त्याच्यातच आधुनिकतेची कशी जोड देता येईल त्यासाठी मी 5 वर्षापासून मोगरा शेतीकडे वळलो. आणि मोगरा शेती करत असताना खूप काही अशा अडचणी आल्या, आव्हाने आले, पण त्याला सामोरे जात ती शेती कशी फायदेशीर करता येईल आणि ती आत्ता फायदेशीर करून मी त्याचबरोबर अजून उत्पन्न वाढावं म्हणून 3 वर्षापासून ही सोनचाफ्याची शेती करतो आहे आणि यातून आता खूप चांगल्या पद्धतीने मला उत्पन्न येतं आहे आणि मी आता नोकरीपेक्षा मला ही शेती खूप चांगली वाटते आणि मी आता फुल टाईम ह्या शेतीकडेच वेळ देतो आहे. विशेष म्हणजे गायधोंड गावाला लागून गुजरात सीमा आहे. अगदी 4-5 किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील गावं बसली आहेत. इथली मोगरा शेती पाहून ते शेतकरी सुद्धा मोगरा शेती करू लागले आहेत. नमस्कार, माझे नाव कमलेश जानू भुसारे. मी राहणार गुजरातचं आहे, तालुका कपराडा, जिल्हा वलसाड. आम्ही सर्वप्रथम जे गायधोंडचे शेतकरी आहेत त्यांनी मोगरा केला आणि त्यांच्यामुळं आम्ही पण ती शेती करायला लागलो आणि भरपूर उत्पन्न निघतं आणि चांगलं परवडतं पण. आणि आम्ही एकत्र जमून आणि नाशिकला पण पाठवतो. आज मितीस गायधोंड गावातील प्रत्येक शेतकरी आणि आजूबाजूच्या 5-6 गावातील शेतकरी मोगरा शेती करतायत. मोगऱ्याची रोजच काढणी केली जाते आणि एवढा सगळा मोगरा एकत्रित कसा केला जातो ते पाहूयात. दर दिवशी आम्ही फुलं तोडले की इथंच 3-4 गावचे लोक इथंच फुलं देतात. वजन केल्यावर एका वहीमध्ये ते लिवलं जातं दर दिवशीचा, म्हणजे किती किलो भरले काय असं.
आणि ते असं 15 दिवसाला किंवा महिन्याला त्याचा हिशोब करून पेमेंट आम्हाला वेळेवर भेटतो. आणि हे दर दिवसाची आमची रुटीन आहे, रोजीरोटी समजा याच्यातूनच भेटते आम्हाला. पहिलं कसं होतं, कामावरती तिकडे बाहेर जावं लागायचं. आता हे मोगऱ्याची शेतीमुळे आम्हाला इथंच रोजगार उपलब्ध होऊ राहिला. गावातील 100हून अधिक शेतकऱ्यांचा मोगरा नाशिक मार्केटला पोहोचतो कसा? आम्ही चाफा शेतातून तोडून आणल्यानंतर इथं पाण्यामध्ये टाकतो, जेणेकरून तो फ्रेश राहतो. आणि मोजून तो आम्ही अशा ओल्या केलेल्या फडक्यामध्ये टाकतो, जेणेकरून तो मार्केटला जाईपर्यंत एकदम फ्रेश राहतो. आणि इथं आम्ही 300-400 एका फडक्यामध्ये टाकतो. आणि आम्ही मार्केटला व्यापाऱ्याला 100 रुपये शेकडाप्रमाणे सध्या लावून दिलेला आहे चाफा. त्याचप्रमाणे आमच्या गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये 5-6 गावांमध्ये जे शेतकरी आहेत, जवळजवळ 80 ते 90 शेतकरी, ते सर्व इथेच मोगरा घेऊन येतात. आणि इथे आम्ही तो मोगरा वजन करून आणि लिहून ठेवतो. आणि इथूनच तो नाशिक मार्केटला पाठवतो. आम्ही इथं सर्व मोगरा एकखटी जमा करून, ते चाफा वगैरे सर्व एकखटी जमा करून तिथं वहीवरती नोट करून गाडीवरती व्यवस्थित बांधून आम्ही नाशिकला मार्केटला घेऊन जातो. आणि डेलीचे आमचे ठरलेलं असतं 800 रुपये, ह्याप्रमाणे आम्ही घेऊन जातो नाशिकला. अशा पद्धतीनं मोगरा शेतीचं गणित इथल्या शेतकऱ्यांनी समजून घेतलंय. तर काही शेतकरी सोनचाफ्याची शेतीही करू लागले आहेत. याचं प्रतीक म्हणून गावातील सगळी घरं पिवळ्या रंगानं रंगवली आहेत. तसंच गावात जवळपास 22हून अधिक शेततळी आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे सोलरची व्यवस्था आहे. विशेष बाब म्हणजे अलीकडेच गावाला ड्रीम विलेज म्हणून नवी ओळख मिळाली आहे. गोकुळ पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकमतagro.com.